तर आपण पाहतोय सध्याची ही दृश्य आहेत। शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कल्पना खरात, जो अशोक खरातची पत्नी आहे, ती आता फरार असल्याची माहिती आहे। महिला पोलिसांनी गेटवरून उड्या मारून घरात प्रवेश केला आणि त्या ठिकाणी तपासासाठी हे पथक आता आलं होतं। जे आहे ते ताब्यात घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी पथक जे आहे ते अशोक मागे मागे बाकी रिकामी गर्दी त्याला या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। एसआयटी पथकाकडून, अधिकाऱ्यांकडून अशोकच्या मुलाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपण सध्याची थेट दृश्य पाहताय। मात्र अशोक खरातची पत्नी या ठिकाणाहून फरार असल्याची माहिती आहे। आपण पाहतोय सध्या एसआयटीच्या पथकातील अधिकाऱ्यांकडून अशोक खरातच्या घरी शोध मोहीम सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर भोंदू अशोक खरातच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कल्पना अशोक खरात याच्या निवासस्थानामध्ये पोलीस जे आहेत ते आता आलेले होते आणि या ठिकाणी त्यांचा मुलगा जो आहे त्याला आपल्याला ताब्यात घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी पोलीस जे आहे ते घेऊन जात आहेत। 3 महिला कर्मचारी आणि एक पुरुष जो पोलीस कर्मचारी होता तो या घरामध्ये घुसलेले होते। संपूर्ण बाजूने तपास जो आहे तो सुरू होता। आतल्या बाजूने गेट जो आहे तो बंद करण्यात आलेला होता आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता या पथकाकडून अशोक खरात यांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। प्रायव्हेट गाडीतून हे पोलीस जे आहेत ते आलेले होते आणि या ठिकाणी त्याला आपल्याला गाडीत घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान कल्पना खरात या देखील फरार असल्याची माहिती आहे आणि अशोक यांच्या मुलाला या ठिकाणी ताब्यात घेण्यात आल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। दरम्यान पोलीस जे आहेत ते घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतंय। अशोक खरात याचा जो मुलगा आहे त्याला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। घरामध्ये तो होता आणि या ठिकाणी पोलिसांचं पथक जे आहे ते बराच वेळ आतमध्ये जो आहे शोध घेत होता आणि त्यानंतर या ठिकाणी या पथकाकडून जे आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। दरम्यान आपण जर बघितलं तर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये कल्पना खरात यांच्यावरती देखील गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। फसवणुकीचा गुन्हा तो दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर पथक जे आहेत त्यांना अटक करण्यासाठी नाशिकच्या दिशेने रवाना झालेलं होतं। मात्र कल्पना खरात या फरार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। पथक जे एसआयटीचं पथक जे आहे ते आता नाशिकमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं आणि या ठिकाणी त्यांच्या घराची झडती घेतली। जवळपास 15 ते 20 मिनिटं आतमध्ये जाण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी या पथकाकडून करण्यात आलेला होता आणि त्यानंतर हे संपूर्ण जे पथक आहे ते आतमध्ये घुसलं आणि त्यांनी या ठिकाणावरून या अशोक खरात याच्या मुलाला आपल्याला ताब्यात घेण्यात आल्याचं पाहिलं। आपण जर बघितलं तर हे संपूर्ण प्रायव्हेट गाडीमधून आलेलं पोलिसांचं पथक जे आहे ते आपल्याला या ठिकाणी अशोक खरात याच्या मुलाला घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान या ठिकाणी जवळपास 15 ते 20 मिनिटं घरझडती जी आहे ती सुरू होती आणि आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी अशोक खरात याच्या मुलाला आता पोलीस जे आहेत त्यांनी ताब्यात घेऊन प्रायव्हेट गाडीतनं घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या तृप्तवाला बंगल्यामध्ये या ठिकाणी पोलिसांचं पथक दाखल झालेलं होतं। त्यांच्याकडनं झडाझडती घेण्यात आलेली होती। घरात जाण्याचा मार्ग आहे तो शोधला जात होता। मात्र हे पथक जे आहे ते आता आपल्याला या ठिकाणी एकंदरीतच बघायला मिळतं की या ठिकाणी भोंदूला जे आहे ते ताब्यात अशोक खरात याच्या मुलाला जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि घेऊन जात असल्याचं एकंदरीतच बघायला मिळतंय। दरम्यान या ठिकाणी बराच वेळ झाडाझडती जी आहे ती या पथकाकडून सुरू होती आणि हे पथक जे आहे ते आता भोंदू अशोक खरात याच्या मुलाला घेऊन गेल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर आपण जर बघितलं तर एकंदरीत 2 पथक